हाय हॅलो नमस्कार, मी वैष्णवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं मराठी फूड्समध्ये। आज आपण बघूयात एकदम साध्या सोप्या पद्धतीने रोजच्या जेवणातली बटाट्याची भाजी कशी बनवायची। इथे बघा, एका छोट्या पातेल्यामध्ये 2 बटाटे घेतले। आता कुकरमध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे पातेलं कुकरमध्ये असंच ठेवायचं। पातेल्यामध्ये थोडंसंही पाणी घालायचं नाही। आतमध्ये पातेल्यावरही झाकण ठेवायचं नाही। आता कुकरला झाकण लावून 2 शिट्ट्या करून घ्यायच्या किंवा गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि शिट्टी होण्याआधी गॅस बंद करायचा। आता पूर्ण वाफ गेल्यानंतर बघा, छान असे बटाटे शिजलेले आहेत। इथे बघू शकताय। आता आपण बटाट्याची साल काढून घेऊ आणि याला कट करून घेऊ। इथे बघा, बटाट्याची साल काढून त्याचे काप करून घेतले। तुम्हाला हव्या त्या आकाराचे काप करून घ्यायचे, छोटे किंवा मोठे। आता फोडणीसाठी लागणारं साहित्य बघा, 2 छोटे कांदे पातळ लांब चिरून घेतले, भरपूर अशी कोथिंबीर घेतली, 2-3 मिरच्या बारीक चिरून घेतल्या, थोडासा कढीपत्ता घेतला, आले लसूण पेस्ट घेतली, सोबतच जिरे मोहरीही घ्यायची। आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवायची, त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं। आता तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये घालायची मोहरी। मोहरी तडतडली की लगेच त्यामध्ये घालायचे जिरे। इथे बघा, जिरेही छान फुलले गेले। आता त्यामध्ये घालायचा कढीपत्ता। आता त्यामध्ये घालायची बारीक चिरून घेतलेली मिरची। मिरचीला थोडे डाग पडेपर्यंत मिरची तेलामध्ये परतून घ्यायची, म्हणजे मिरचीचा स्वाद भाजीला येतो। मिरची परतून झाली, आता त्यामध्ये घालायचा उभा पातळ चिरून घेतलेला कांदा। कांदा चांगला सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा। आता कांदा लवकर भाजण्यासाठी त्यामध्ये घालायचं थोडंसं मीठ। कांदा जर जास्त असेल, लवकर भाजत नसेल तर त्यावरती थोडा वेळ झाकण ठेवायचं आणि भाजून घ्यायचा। इथे बघा, कांदा थोडा अर्धवट भाजून घेतला। आता त्यामध्ये घालायची आले लसूण पेस्ट। कोणतीही भाजी बनवताना आले लसूण पेस्ट तेलामध्ये सुरुवातीलाच टाकायची नाही। बाकीचे जिन्नस टाकून तेलामध्ये थोडा वेळ भाजून घ्यायचे, परतून घ्यायचे आणि मग आले लसूण पेस्ट तेलामध्ये टाकायची, म्हणजे ती करपणार नाही। कांदा भाजून झाला, आता त्यामध्ये घालायची थोडीशी कोथिंबीर। कोथिंबीर थोडीशी परतून घ्यायची, मग घालायची हळद। हळदही कांद्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची। आता यामध्ये घालायचे चिरून घेतलेले बटाटे। आता बटाटा अलगद यामध्ये मिक्स करायचा। आता बटाट्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं। आधी आपण मीठ घातलेलं आहे, त्या अंदाजानेच यामध्ये मीठ घालायचं। इथे बघा, बटाटा छान असा परतून घेतला, कलरही काय मस्त आलाय, बघू शकताय। आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि याच्यावर झाकण ठेवून याला एक वाफ देऊन घ्यायची। इथे बघा, काय मस्त पारंपरिक साधी सोपी रोजच्या जेवणातील बटाट्याची भाजी बनवून तयार आहे। रोजच्या जेवणासाठी कमीत कमी मसाले वापरून साध्या सोप्या पद्धतीने चविष्ट रेसिपी कशी बनवता येईल हा प्रयत्न असतो। तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि चॅनेलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।